नमस्कार मंडळी, आता भोगी येत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की भोगीच्या दिवशी चुकूनही केलेली एक चूक तुम्हाला आयुष्यभराचे भोग भोगायला लावू शकते. शास्त्रानुसार अशी कोणती भाजी आहे जी या दिवशी खाणं वर्ज्य मानलं गेलं आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं रहस्य जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर भोगी हा शब्द भोग या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ होतो आनंद उपभोगणे किंवा संपन्नता. हा सण प्रामुख्याने निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवराज इंद्राला समर्पित आहे. इंद्राने धर्तीवर पाऊस पाडून पिके फुलवली, म्हणून या दिवशी त्यांची पूजा देखील केली जाते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला आपण भोगी म्हणतो. भोगी म्हणजे आनंद उपभोगणारा. या दिवशी निसर्गातील नवीन धान्याचा नैवेद्य देवाला अर्पण केला जातो. पण पुराणात आणि परंपरेत असं म्हटलं आहे की या दिवशी जेवणाची निवड खूप जास्त जपून करावी लागते. जो खाईल भोगी तो सदा राहील राजी, अशी एक म्हण आहे. किंवा न खाई भोगी तो सदा रोगी, अशा म्हणी प्रचलित आहेत, ज्या या सणाचे महत्त्व अधोरेखित करतात. आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे की भोगीच्या दिवशी कोणती भाजी ही अजिबात खाऊ नये. तर भोगीच्या दिवशी कारल्याची भाजी ही खाऊ नये. तर यामागचं कारण काय असेल बरं? तर कारलं म्हणजेच कडवटपणा. भोगी हा दिवस गोडवा आणि समृद्धीचा आहे. कारले चवीला कडू असते. असं मानलं जातं की वर्षाच्या या सुरुवातीच्या काळात जर आपण कडू अन्नाचे सेवन केले तर संपूर्ण वर्षभर जीवनात कडवटपणा किंवा दुःख येऊ शकतं, अशी मान्यता आहे. तसंच शास्त्रीय कारण म्हणजे या काळात शरीराला उष्ण आणि पौष्टिक अन्नाची गरज असते. कारले हे प्रकृतीने थंड आणि वेगळ्या गुणधर्माचे असल्याने या दिवशी ते टाळले जातात. तसेच जुन्या परंपरेनुसार जुन्या जाणत्या लोकांच्या मते भोगीला कडू खाल्ल्याने आयुष्यभराचे भोग कष्ट नशिबी येतात, म्हणूनच या दिवशी कारल्याला स्वयंपाकघरातून दूर ठेवले जाते. तर मग या दिवशी काय खाल्ल्याने नशीब चमकते? तर भोगीच्या दिवशी लेकुरवाळी भाजी म्हणजे सर्व प्रकारच्या शेंगभाज्या, वांगी, गाजर, ओला हरभरा यांची मिश्र भाजी खावी. तिला बाजरीची तीळ लावलेली भाकरी आणि लोणी असावे. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो, असं शास्त्र सांगतं. तर मंडळी, या भोगीला कारल्याची भाजी टाळा आणि आपली सर्व भाज्यांची मिश्र भोगीची भाजी नक्की करा. तसेच आनंदाने हा सण साजरा करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना ही माहिती पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. अशाच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांना भोगीच्या आणि संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.